फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकणवासियांसाठी आहे की जसं जो रोरो सर्व्हिसची वाट आपण सगळेच पाहत होतो, त्याची एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे। मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जयगडला थांबली आणि आता विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या 2 ते जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे। कोकणवासियांना आपल्या गावी घेऊन जाणं आणि गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं, ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत 3-3.5 तास आणि विजयदुर्गपर्यंत 4.5 तासामध्ये, एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी ह्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे रोजगार असो, व्यापार असो आणि पर्यटन ह्या सगळ्या बाबतीमध्ये कोकण आता गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे। म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पण ही रोरो सर्व्हिस सुरू होईल तेव्हा कोकणासाठी ही एक गेम चेंजर ठरणार आहे। M2M फेरीज आज जयगडला यशस्वी रीतीने आगमन झालंय आणि आत्ता जयगडवरून ती विजयदुर्ग बंदराच्या दिशेने निघाली आहे। तिला निरोप द्यायला, तिचं स्वागत करायला असंख्य जयगडचे ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी, जिंदाल कंपनीचे अधिकारी, चौगुले कंपनीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। 1990 नंतर जयगड धक्क्याला प्रथमच प्रवासी बोटीचं आगमन झालंय, त्यामुळे जनतेमध्ये खूप आनंद व्यक्त केला जातोय। या बोटीचा एक चांगला परिणाम जयगड आणि परिसरावर नक्कीच होईल।